स्वतः विक्टीमचं आहे. जर शिक्षित असेल, तिला ऑलरेडी ॲप आहे, जॉब करते, तिला कुठं बस थांबते, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ऑलरेडी जर स्टेटमेंटमध्ये बघितलं की व्हिडिओ स्टेटस जेव्हा स्टेट येईल त्याच्यामध्ये स्वतः ती गेलेली. आता मला सांगा की मग तुम्ही म्हणताय की जर बलात्कार झालाच नाही, संमतीने झालं, तर मग हा आरोपी पळून का गेला? त्यामध्ये आम्ही मेहरबान कोर्टाची परवानगी घेतल्यानंतर मी आरोपीसोबत चर्चा केली. त्यावेळेस आरोपीने सांगितलं की त्या ठिकाणी जे काय झालं ते पूर्ण कन्सेंटने झालेलं आहे आणि त्या तो पळून का गेला? नाही, त्याचं म्हणणं असं आहे की मी त्या ठिकाणी थांबलेलो होतो बराच वेळ. त्यानंतर गावात आलोय मी गावात आलोय कारण मी तिला पैसे दिलेले आहेत, कन्सेंटने झालेलं आहे, त्यामुळे तो त्याच्या गावात आला. जर त्याला पळून जायचं असतं तो त्याच्या गावात आला नसता. जर विदाऊट कन्सेंट असता तो गावात कशाला आला असतो? तो लांब कुठेतरी फरार झाला. आता 2 दिवस 3 दिवस सगळे पोलीस शोधत होते उसाच्या शेतांमध्ये, सगळ्या कॅनॉलच्या आजूबाजूला, तर मग तो का पोलिसांच्या समोर येत नव्हता जर काही त्यांनी केलेलं नाहीये? आता त्याच्यामध्ये काय झालं की एकदमच अचानकपणे छावणीचं स्वरूप त्या गावाला आल्यामुळे त्याला कुठेतरी असं